ओके बाळांनो लास्ट लेक्चर ठीक आहे बाळांनो लास्ट लेक्चर आपण जे सॉल्ड एक्झाम्पल्स आहे ते सॉल्ड एक्झाम्पल स्टार्ट केले होते बरोबर आहे ओके ठीक आहे आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया इम्पॉर्टंट लेक्चर आहे बाळांनो ट्रूथ टेबलचे आपले काल 2 सॉल्ड एक्झाम्पल झाले होते आज नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 3 ओके इथे एक्झाम्पल हायलाइट करतो दिसत असेल तर एक्झाम्पल नंबर 3 negation P and negation Q or Q. Negation P and negation Q or Q. ओके बाळांनो याचा ट्रूथ टेबल बनवायचा आहे हे डोक्यात ठेवा बाळांनो इम्पॉर्टंट लेक्चर आहे हे सगळे ट्रूथ टेबलचे एक्झाम्पल्स इम्पॉर्टंट आहे ओके आता काय करावं लागेल इथे तर सगळ्यात सिंपल उद्योग सर्वात पहिले इथे किती स्टेटमेंट आले हे विचारात घ्यायचंय किती सिंपल स्टेटमेंट आले 2 पी आणि क्यू आर आलाय का नाही आर नसेल आलं तर 4 ट्रूथ व्हॅल्यूचा ट्रूथ टेबल बनवावा लागेल यातला पहिला असेल पी दुसरा असेल क्यू बरोबर आहे ओके पीच्या व्हॅल्यू ठरलेल्या आहे 4 व्हॅल्यूज आहे मग 2 ट्रू 2 फॉल्स बरोबर आहे नंतर क्यूच्या व्हॅल्यूचा निम्म्या करायच्या ट्रू फॉल्स बरोबर आहे बाळांनो ओके बाळांनो ओके आता पुढे पहा इथे ज्या स्टेटमेंट मध्ये चेक करा कुठेही निगेशन आलेत का ओके तुम्हाला 2 निगेशन दिसतात पीचं निगेशन आलंय आणि क्यूचं पण निगेशन आलंय मग यानंतर निगेशन बनवून घ्यायची मग इथे येईल निगेशन पी इथे येईल निगेशन क्यू ओके आता निगेशन पी आणि निगेशन क्यू बनवून घ्या निगेशन बनवायचं म्हणजे काय करायचं टीचा एफ करायचा आणि एफचा टी करायचा मग आता पीचं निगेशन मग पीच्या व्हॅल्यू चेक करायचं आहे टी टीचं निगेशन एफ टीचं निगेशन एफचं निगेशन टी एफचं निगेशन ओके बाळांनो आता क्यूचं निगेशन ओके टीचं निगेशन होईल एफचं निगेशन टी टीचं निगेशन एफचं निगेशन टी ओके बनवण्याचं निगेशन ओके आता बाळांनो चेक करा ह्या 2 निगेशनचा काय घेतलेला इथे काय घेतला अँड म्हणजे ह्या 2 कॉलम ह्या 2 निगेशनचा अँड घ्यायचा बरोबर आहे मग आता बाळांनो अँडचं लॉजिक काय अँडचं लॉजिक आहे ओनली टी अँड टी इज टी अदरवाईज एफ म्हणजे अँड मध्ये जर दोन्ही टी आले तरच आन्सर टी येतं नाहीतर आन्सर काय येतं फॉल्स मग आता आपल्या ह्या दोघांचा अँड घ्यायचा मग चेक करा ओके इथे दोन्ही टी आलेत का नाही आले मग इथे आपल्या हेडिंग देतो इथे आपला काय घ्यायचं आहे निगेशन पी अँड निगेशन क्यू ओके हा आता मग काय करायचं बाबा इथे काय करावं लागेल या 2 यांचं निगेशन घ्यायचं निगेशनचा अँड घ्यायचं ह्या दोघांचा अँड घ्यायचा आहे ह्या दोघांचा अँड घ्यायचा म्हणजे काय तर हे लॉजिक वापरायचं जर दोन्ही टी असतील तर आन्सर टी लिहायचं नाही तर आन्सर फॉल्स लिहायचंय इथे चेक करा दोन्ही टी नाहीये आन्सर येईल फॉल्स इथे पण दोन्ही टी नाहीये इथे पण दोन्ही टी नाहीये इथे मात्र दोन्ही टी आहे मग आन्सर येईल ओके हा आता बाळांनो आता आपल्याकडे हा ब्रॅकेट तयार झाला जो इथे त्यांनी ब्रॅकेट दिलाय हा ब्रॅकेट आपल्याकडे तयार झाला ओके आता बाळांनो ह्या ब्रॅकेटचं काय घ्यायचं या ब्रॅकेटचं परत निगेशन घ्यायचं बरोबर आहे मग त्या ब्रॅकेटचं निगेशन बरोबर आहे त्या ब्रॅकेटचं निगेशन घ्या आता या ब्रॅकेटचं negation of
निगेशन P अँड निगेशन Q. बरोबर आहे. ओके बाळांनो, आता याचं निगेशन घ्यायचं म्हणजे कोणाचं निगेशन घ्यायचं आपल्याला घ्यायचं ह्या कॉलमचं निगेशन. बरोबर आहे. ह्या कॉलमचं निगेशन, याचं निगेशन घ्यायचं म्हणजे काय, सगळ्या व्हॅल्यू चेंज करायच्या. टीचा एफ करायचा, एफचा टी करायचा. पहिला एफ होता, निगेशन घेतलं टी झाला, एफचं निगेशन टी, एफचं निगेशन टी आणि टीचं निगेशन एफ. बरोबर बाळांनो. ओके, अब झाला याचं निगेशन घेऊन. ठीक आहे. हा, आता आता आपल्याकडे हा पूर्ण ब्रॅकेट आणण्याचं निगेशन आहे. आता क्यू बरोबर घ्यायचा आहे ऑ. क्यू इथे आहे बघा, हा क्यू आणि हे ते निगेशन. हे दोन कॉलम मार्क कर. ह्या दोघांचं काय घ्यायचं तुम्हाला, ऑ. म्हणजे आपल्याला इथे काय घ्यायचं आहे लास्ट, निगेशन, निगेशन पी अँड निगेशन क्यू और क्यू. हे मधली रेष काय नाही इथे, सगळं एकच आहे. वाटल्यास थोडस गोंधळ असेल तर आपण एकत्र करून घेऊ. एक कॉलम एक्स्ट्रा आला माझ्याकडे. निगेशन ऑफ निगेशन अँड निगेशन क्यू और क्यू. ओके, आता मला मी मार्क करतो. हा आणि हा कॉलम, ह्या दोघांचा आपला घ्यायचा आहे ऑर. बरोबर आहे. मग त्याकरता ऑरचं लॉजिक काय, त्याकरता ऑरचं लॉजिक आठवावं लागेल. काय ऑरचं लॉजिक, ऑरचं लॉजिक आहे ओनली, हा जो ट्रेस आहे डोक्याला, ओनली एफ और एफ इज एफ, अदरवाइज टी. म्हणजे ऑर मध्ये काय होतं, जर दोन्ही एफ असतील तर आन्सर एफ लिहायचं, नाही तर आन्सर टी लिहायचं. आता मी दोन्ही रो मार्क केलेले आहे. माझ्या दोन रो घेतले, पायथे नीचे बोट ठेव. दोन्ही एफ आले तर आन्सर एफ लिहायचं, नाही तर आन्सर टी लिहायचं असतं ऑर मध्ये. इथे दोन्ही एफ आलेत का, नाही आले, आन्सर टी. इथे दोन्ही एफ आलेत का, नाही आले, आन्सर टी. इथे दोन्ही एफ आलेत का, नाही आले, आन्सर टी. इथे दोन्ही एफ आलेत, हो आलेत, माझा आन्सर येईल. आणि ओके बाळांनो, तो लास्टचा कॉलम तो एक म्हणलाय. ओके, आणि बाळांनो हे आलं ह्या एक्झाम्पलचा. ओके, हे आलं ते एक्झाम्पलचं आन्सर. स्क्रीनशॉट घ्यायचा आहे प्रत्येकाने. स्क्रीनशॉट घ्यायचा आहे. ठीक आहे बाळांनो. नेक्स्ट एक्झाम्पल. हे एक्झाम्पल समजण्याकरता बाळांनो ट्रूथ टेबलचे लॉजिक म्हणजे अँडचं लॉजिक, ऑरचं लॉजिक, इम्प्लिकेशनचं लॉजिक, डबल इम्प्लिकेशनचं लॉजिक आणि निगेशनचं लॉजिक हे माहीत असणं खूप गरजेचं आहे. लक्षात असणं खूप गरजेचं आहे. वाटला गोंधळ असेल जे लॉजिक फक्त बाजूला लिहून ठेवायचं म्हणजे गोंधळ होत नाही. कारण की ट्रूथ टेबल पार्ट काय होत नाही. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल. एक्झाम्पल नंबर 4. एक्झाम्पल नंबर 4. एक्झाम्पल नंबर 4 सॉल्ट एक्झाम्पल आहे. काय एक्झाम्पल आहे परत मार्क करतोय. ब्रॅकेट मध्ये पी अँड क्यू और आर अँड negation R or P and Q. ओके बाळांनो, आता नीट स्टेटमेंट कडे पहा. तुम्हाला तो स्टेटमेंट पॅटर्न जो दिलाय त्या स्टेटमेंट पॅटर्न कडे जर तुम्ही नीट पाहिलं तुम्हाला लक्षात येईल P आलेला आहे, Q आलेला आहे, R आलेला आहे, म्हणजे 3 आले. बरोबर आहे. मग आता किती ट्रूथ व्हॅल्यूचा टेबल बनवायचा तर मी तुम्हाला फॉर्म्युला काय आहे 2:n. मग 2:3. 2:3 म्हणजे किती 8. मग डोक्यात ठेवायचं ज्या वेळेस R येतो त्यावेळेस तुम्हाला 8 ट्रूथ व्हॅल्यूचा टेबल बनवायचा आहे. बरोबर आहे. आणि R नाही आला तर P आणि Q आले तर 4 ट्रूथ व्हॅल्यू. ओके, माझे आपल्याकडे 3 बेसिक स्टँड आले P Q R.
आता बाळांनो ट्रूथ टेबल मी हा 8 व्हॅल्यूजचा बनवलेला आहे. म्हणजे हा जो काही ट्रूथ टेबल इथे आहे त्याच्यामध्ये 8 व्हॅल्यूज आहेत. बरोबर आहे. मग आता ह्या 8 व्हॅल्यूज आहेत. तर पीला सर्वात पहिले डोक्यात ठेवा, सर्वात पहिले पी सर्वात मोकळं असतं, पीला टेन्शन नसतं. पहिलं स्टेटमेंट आहे किती पॉसिबल व्हॅल्यूज 1 2 3 4 5 6 7 8 8 पॉसिबल व्हॅल्यूज. बरोबर आहे. आणि 8 पॉसिबल प्लेसेस आहे पण अरे व्हॅल्यूज दोनच येऊ शकतात, ट्रू आणि फॉल्स. मग काय कोण करता दो आपल्याला काय करता 4 ट्रू निम्मे ट्रू भरायचे. 4 ट्रू 4 फॉल्स. जसं आपण 4चा टेबल असला तर 2 ट्रू 2 फॉल्स घ्यायचो. आता 8चा टेबल आहे तर 4 ट्रू 4 फॉल्स घ्यायचे. आता क्यूला आलो आपण. क्यूला आता किती किती ट्रू घेतले, 4 ट्रू 4 ट्रू घेतले ना. क्यूला त्याचा हात करा किती 2. मग 2 ट्रू 2 फॉल्स. परत 2 ट्रू 2 फॉल्स. आणि ओके 4 2 1. मग इथे ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स. आणि बाळांनो हे पाहून घ्या 8 आपल्याकडे पॅटर्न तयार झाले आणि 8ही पॅटर्न वेगवेगळे आहेत. कुठेही पॅटर्न रिपीट नाहीये. निष्कारण दुसरा काही उद्योग करायचा नाही. सिंपल वे पी ला 4 ट्रू 4 फॉल्स, क्यू ला 2 ट्रू 2 फॉल्स 2 ट्रू 2 फॉल्स आणि आर ला ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स. ओके इथपर्यंत अडचण बोला. इथपर्यंत जर समजला 8 व्हॅल्यू झाल्यावर कसा फिल करायच्या 4 2 1 4 ट्रू 2 म्हणजे 4 ट्रू 2 ट्रू आणि 1 ट्रू. ओके ओके. आता बाळांनो स्टेटमेंट मध्ये चेक करा. स्टेटमेंट मध्ये निगेशन कोणाचं आलंय का? कोणत्या बेसिक स्टेटमेंटचं निगेशन आलंय का? पीचं नाही आलेलं, क्यूचं नाही आलेलं, ओके आरचं निगेशन आलेलं आहे. बरोबर आहे. मग आपल्या इथे निगेशन आर लागेल. निगेशन आर. ओके बाळांनो आता आरचं निगेशन घ्यायचं म्हणजे याचं निगेशन घ्यायचं. ह्या आर याचं निगेशन घ्या. याचं निगेशन घ्यायचं म्हणजे काय करायचं? ट्रूचा फॉल्स आणि फॉल्सचा ट्रू बनवायचा. मग आता हा ट्रू आहे, याचं निगेशन येईल फॉल्स. ट्रू एफ टी एफ टी एफ टी. ओके बाळांनो काय केलं आपण? फक्त ह्या आरचं निगेशन घेतलं. आता त्यानंतर मात्र आता बाळांनो सर्वात पहिला विचार करूया आपण. तर आपल्याला इथे एक ब्रॅकेट लागणार आहे. तो कोणता आहे? पी अँड क्यू. पी अँड क्यू तो 2 ठिकाणी लागतो. इथे पण पी अँड क्यू लागतो छोटा ब्रॅकेट. मग त्याच्यात म्हणून घेऊया पी अँड क्यू. पी अँड क्यू. ओके बाळांनो आता तो छोटा ब्रॅकेट पी अँड क्यू बनवून घ्यायचा आपल्याला. कसा बनवणार? इथे पी इथे क्यू. ह्या दोघांचा आपला अँड घ्यायचा आहे. बरोबर आहे. आता बाळांनो अँडचं लॉजिक काय परत लक्षात घ्या. अँडचं लॉजिक काय आहे? जर दोन्ही ट्रू आले तर आन्सर ट्रू लिहायचं, नाही तर आन्सर फॉल्स लिहायचं. आता बाळांनो कोणी तुम्हाला बारिश म्हटलं तरी चालेल, पण तुम्ही जे सॉल्व्ह करताय तिथे बोट ठेवायचं. ओके ह्या दोघांचा मी अँड घेतोय. बरोबर आहे. अँडचं लॉजिक काय आहे? दोन्ही टी आले तर आन्सर टी लिहायचंय. दोन्ही टी आले आन्सर टी लिहा. दोन्ही टी आले आन्सर टी लिहा. दोन्ही टी आलेत का? नाही आले आन्सर यफ 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 यफ. ओके म्हणजे दोन्ही टी जर आले तरच आन्सर टी लिहायचं, नाही तर आन्सर यफ लिहायचं. ओके बाळांनो आता हे झालं. आता मात्र परत महत्वाचा आहे तो जो काही अँडचा ब्रॅकेट आहे तो आर बरोबर ऑर आहे सर्वात पहिले. म्हणजे हा ब्रॅकेट या आर बरोबर ऑर मध्ये घ्यायचा आहे. बरोबर आहे. म्हणजे आपला परत पहिले काय घ्यायचं इथे? इथे आपला घ्यायचंय पी अँड क्यू. पी अँड क्यू और आर और आर. ओके तो पी अँड क्यू इथे आर इथे या दोघांमध्ये ऑर घ्यायचं आहे बाळांनो. ऑर घ्यायचा म्हणजे परत लॉजिक आठवा. ऑरचं लॉजिक काय आहे? ऑरचं लॉजिक काय आहे? जर दोन्ही यफ आले तर आन्सर यफ,
नाहीतर आन्सर टी. ओके, आता परत हे दोन ब्रॅकेट, परत दोन कॉलम घ्यायचे आपला, मधला कॉलम विचारत नाही, हे दोन कॉलम घ्यायचे आपल्याला. बरोबर आहे, आर आणि पी अँड क्यू. ओके, काय म्हटलं मी, ऑर घ्यायचं आहे. ऑरचं लॉजिक काय, दोन्ही एफ आले तर आन्सर एफ. इथे चेक करा, दोन्ही एफ आलेत का, नाही आले, आन्सर इज टी. दोन्ही एफ नाही आले, दोन्ही एफ नाही आले, इथे दोन्ही एफ आले म्हणजे आन्सर येईल एफ. इथे नाही आले, इथे दोन्ही एफ आले, नाही आले, इथे आले. जर दोन्ही एफ आले तर आन्सर एफ घ्यायचं ऑर मध्ये, नाही तर आन्सर टी लिहायचंय. ओके, आता बघा आपला हा जो इकडचा ब्रॅकेट आहे हा ब्रॅकेट बनवून झाला. तर इथे ब्रॅकेट टाकून देतो म्हणजे लक्षात येईल तो. हा जो काही स्क्वेअर ब्रॅकेट होता तो आपला तयार झाला. बरोबर, इकडचा. परत सेम इकडचा ब्रॅकेट तयार करायचा आपला. ओके, मग त्या ब्रॅकेटमध्ये काय नीट पाहून घ्या. निगेशन आर, negation R or P and Q, negation R or P and Q. ओके, बरोबर बाळांनो. आता नीट चेक करा, निगेशन R म्हणजे कोण, हा, हा निगेशन R. P and Q म्हणजे हा. ह्या दोघांमध्ये मला परत ऑर घ्यायचं. बरोबर आहे, मागच्याला आपण आर आणि ह्या ब्रॅकेटमध्ये अँड ऑर घेतला होता. आता निगेशन आर आणि ह्या ब्रॅकेटमध्ये ऑर घ्यायचा आहे. ह्या दोघांमध्ये ऑर घ्यायचा असेल तर बाबांनो परत तोच उद्योग हे डोक्यात ठेवा, तिथे बूट ठेवत चालायचं. आपल्या दोघांचा ऑर घ्यायचा आहे. ऑरचं लॉजिक खूप सिंपल आहे. काय ऑरचं लॉजिक, जर का दोन्ही एफ आले तर आन्सर एफ लिहायची, नाही तर आन्सर टी लिहायचं. मग ठीक आहे, आपण चेक करू वन बाय वन. ओके, दोन्ही एफ येतात का, नाही, मग आन्सर येईल टी. दोन्ही एफ आलेत का, नाही, आन्सर येईल टी. दोन्ही एफ आलेत का, आलेत म्हणजे हा एफ. नाही आले, दोन्ही एफ आले एफ, दोन्ही एफ नाही आले टी. इथे दोन्ही एफ आले एफ, दोन्ही एफ नाही आले. बरोबर बाळांनो. आणि ओके, आता लास्ट मात्र बाळांनो, ह्या दोन स्क्वेअर ब्रॅकेटचं म्हणजे पाहून घ्या, हा स्क्वेअर ब्रॅकेट इकडचा आणि इकडचा स्क्वेअर ब्रॅकेट म्हणजे हा स्क्वेअर ब्रॅकेट आणि दुसरा हा स्क्वेअर ब्रॅकेट. या दोन स्क्वेअर ब्रॅकेटचं काय घ्यायचंय, अँड घ्यायचं आहे. या दोन स्क्वेअर ब्रॅकेटचा अँड घ्यायचा आहे म्हणजे इथे घ्यायचं आहे तुम्हाला ब्रॅकेटमध्ये पी अँड क्यू और आर अँड निगेशन आर और पी अँड क्यू. या दोन स्क्वेअर ब्रॅकेटचा म्हणजे याचा आणि याचा, ह्या दोन स्क्वेअर ब्रॅकेटचा आपल्याला अँड घ्यायचा आहे. बरोबर बाळांनो. ओके, आता अँडचं लॉजिक काय, अँडचं लॉजिक काय बाळांनो, अँडचं लॉजिक खूप सिंपल आहे. काय, जर दोन्ही टी आले तर आन्सर टी, नाही तर आन्सर एफ. ओके, इथे चेक करू आपण. जर दोन्ही टी आले तर आन्सर टी, दोन्ही टी आले आन्सर टी, दोन्ही टी नाही आले आन्सर एफ, 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 दोन्ही टी नाही आले आन्सर. आन्सर लॉजिक खूप सिंपल आहे. जर दोन्ही टी आले तरच फक्त आन्सर टी लिहायचे, नाही तर आन्सर एफ लिहायचं. ओके बाळांनो, हा तयार झालाय प्रूफ. स्क्रीनशॉट घ्या बाळांनो. टी आणि एफ क्लिअर ठेवायचा. टी आणि एफ सारखा नाही वाटला पाहिजे. आता बाळांनो, ह्या ट्रूथ टेबल मध्ये किती व्हॅल्यूज आहे, 8 into 8 64 व्हॅल्यूज आहे. आता नीट ऐका, या 64 व्हॅल्यूज पैकी तुमच्या 63 व्हॅल्यूज बरोबर आल्या, एक व्हॅल्यू चुकली. तेव्हा नो ट्रूथ टेबल चुकला, मार्क गेल. लक्षात येतं काय म्हणतो ते, डोक्यात ठेवा. हा ट्रूथ टेबल तुमचा पूर्ण बरोबर आला पाहिजे, 64 व्हॅल्यूज बरोबर आल्या पाहिजे. तर बाळांनो मार्क्स मिळतात. आपले एक्झाम्पल फायनलला 101% येतं. त्यामुळे
एक्झाम्पल प्रॉपर करून घ्या. त्याचा स्क्रीनशॉट घेतला प्रत्येकाने. स्क्रीनशॉट घेतला आहे. ठीक आहे बाळांनो. ठीक आहे. ओके. याचं जे नेक्स्ट एक्झाम्पल आहे ते नेक्स्ट लेक्चरला घेऊया.